नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होण्याचे भाग्य लाभलं। हा एक पट्टा किल्ला जो विश्रामगड म्हणूनही ओळखला जातो। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाई रांगेत वसलेला हा गिरिदुर्ग सुमारे 4562 फूट उंचीवर आहे। या किल्ल्यावर पोहोचणे तुलनेने सोपे आहे, त्यामुळे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे। 14व्या शतकात बहामनी राज्यात असलेला हा किल्ला नंतर निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यातही होता, पण या किल्ल्याचा खरा सुवर्णकाळ लाभला जेव्हा 1671 मध्ये मोरोपंत पिंगले यांनी तो स्वराज्यात आणला। नोव्हेंबर 1679 मध्ये जालन्याच्या यशस्वी लुटीनंतर मुघलांच्या पाठलागातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नायकांच्या कुशल मार्गदर्शनाखाली याच पट्टा किल्ल्यावर आश्रय घेतला। महाराजांनी इथे तब्बल 17 ते 30 दिवस विश्रांती घेतली, म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असे नाव मिळाले। किल्ल्यावर आपल्याला अंबरखाना, जिथे सुमारे 200 लोक राहू शकतात, पाण्याची टाकी, दारुखाना, बुरुज आणि पटाई देवीचे मंदिर पाहायला मिळते। इथले शांत आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इतिहासात घेऊन जाते। विश्रामगड हा एक किल्ला नाही, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या शौर्याचा आणि त्यांच्या कूटनीतीचा साक्षीदार आहे। या पवित्र भूमीला भेट देणे म्हणजे केवळ ट्रेक नाही, तर इतिहासाशी एक अविस्मरणीय संवाद साधणे आहे।